हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला बाटली फुगा बाही तिचा सध्या आता खूप ट्रेंड चालू आहे त्याचं कटिंग आणि टेचिंग दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, घडी घालून घ्यायची आहे। नेहमी बाहीला घालतो त्या पद्धतीने आणि बाहीची पूर्ण उंची टाकल्यानंतर तुम्हाला जेवढी हवी आहे उंची बाहीची ती घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर बाहीच्या वरच्या बाजूला आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे आणि परत 3.5 घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 1.25 पण मार्जिन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 2.5 घेऊन आपल्याला नेहमीची जी बाही असते साधी सिंपल त्याचा आधीकरते आपल्याला काय करायचं आहे, मार्जिन करून घ्यायचं आहे। जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। बघू शकता मी इथे आकार दिलेला आहे। थोडंसं डोकं माझं कॅमेऱ्याच्या वरती आलं होतं, लक्षात नाही आलं पण ठीक आहे। इथे बघू शकता इथे 3.5चा हा बॉक्स बनवून घ्यायचा आणि वरती 5 इंच आणि अशा पद्धतीने तुम्ही आकार द्या। जसा इथे मी गोल आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने मी हा आपल्या जी नेहमी साधी बाही आहे त्याच्यामध्ये हा आकार गोल देऊन हे केलेला आहे, सेट दिलेला आहे। त्याच पद्धतीने जसं तुमची बाही आहे त्या पद्धतीने पण तुम्ही देऊ शकता हा सेट। प्रत्येकाची बाहीचं पॅटर्न हा वेगळाच असतो, तुम्ही नेहमी बघू शकता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। तर इथं आपण ही 5 इंच वाढवलेले असते आणि ते 3.5 घेतलेले असतं, तिथे आपल्याला कट द्यायचे आणि त्याच्या आपल्या अशा छोट्या छोट्या प्लेटा होतात। त्यानंतर हा जो मेन पीस आहे ब्लाउज पीस त्याच्यावरती मी काय केलेलं आहे, हा इथे जे अस्तरचं मी कटिंग केलेली आहे बाही ती तशीच सेम कटिंग करून घ्यायची आपल्याला 1.5 इंचाने एक्स्ट्रा कपडा सोडून। इथे माझं काट येते ते तुमच्याकडे नसले काट ब्लाउजला तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही। सिंपल अशा ब्लाउजचं पण तुम्ही कटिंग करू शकता। तर इथे बघू शकता मी बाहीचे कटिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे शिलाई काम कशा पद्धतीने करायचं ते मी इथे एका बाहीचं तुम्हाला दाखवणार आहे। इथे बघू शकता मेन जी बाही आपली आहे ब्लाउज पीसाची ती आधी खाली ठेवायची, सवची बाजू वरती करायची आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला 1.5 इंचानी शिलाई घालवायची आहे। जशी मी इथे घालवत आहे त्याच पद्धतीने। माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा ही बाही तुम्हाला कशी वाटली। पहिला हा जुन्या काळातल्या ह्या बाही आहेत खरं म्हणायला गेलं तर, पण आता हे जा सध्या खूप ट्रेंड चालू आहे, भरपूर महिला ह्या शिवतात आणि एकदम सोपी आणि सिंपल ही बाही आहे साधी। तर इथे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, 1.5 इंचानी शिलाई घालवून आतमध्ये फोल्ड करून इथे बघू शकता आपण नेहमीची बाही जोडतो साधी त्याच पद्धतीने, फक्त काय आपलं वरती हा जो राऊंड गोल आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचे, शिलाई घालून घ्यायची आहे। जसा गोल आकार वरती आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई घालून ही बाही जॉईंट करून घ्या। जॉईंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, राहिलेला कपडा जो साईडचा एक्स्ट्रा आहे ब्लाउज पीसाचा तो कट करून घालवायचा, जेणेकरून आपल्याला परफेक्ट जे माप आहे ते भेटेल। आपलं नेहमी अस्तरचं परफेक्ट माप असतं आणि जे मेन पीसाचं वरचं असतं ते थोडंफार कमी जास्त आपण घेतो, कापड जसा अवेलेबल असेल तसं। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, सा घडी घालून इथे आपण घेतलं होतं 3.5 त्या ठिकाणी आपल्याला मार्जिन करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता अशा छोट्या छोट्या आपल्या प्लेटा राऊंडअपमध्ये पडणार आहेत। तर इथे बघू शकता मी कट मारलेला आहे मध्ये सेंटरचा, जेणेकरून आपल्याला आधीवरती अशा प्लेटा घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इकडून मी दोन्ही साईडून प्लेटा घालायच्या कशा त्या सांगणार आहे। इथेपर्यंत मध्ये सेंटर काढलेला आहे, तिथेपर्यंत आपल्याला ही बाजू प्लेटांची अशी करायची आणि त्यानंतर त्याच्या समोर दुसऱ्या प्लेटा समोरासमोर ह्या प्लेटा घालून घ्यायच्या आहेत। इथे आता तुमच्या लक्षात येईलच, मी दाखवणारच आहे काढल्यानंतर समोरासमोर। इथे फक्त कट जे आपण मारलेला आहे तेवढंच, म्हणजे जो वरचा आपण गोल आकार दिलेला आहे त्याच्याच अशा प्लेटा येणार आणि इथे बघू शकता फायनल किती सुंदर आणि छान प्लेटा ह्या झालेल्या आहेत। तर मी इथे दोन्ही पण बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ही जॉईंट कशी करायची बाही हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर नेहमी मध्ये सेंटर जो आहे शोल्डरचा त्याच्यावरती ही मध्ये सेंटर इथं कट मारलेला असतो, तो कट बरोबर आपल्याला काय करायचं आहे, त्या शोल्डरवरती ठेवायचा आहे। हे लक्षात घ्या, फुगा म्हणजे काय होतं, पब जो पडणार वरचा त्या बाहीला
तो व्यवस्थित पडला पाहिजे। त्यासाठी सेंटरमध्ये म्हणजे शोल्डरपासून आपण जॉईन करायला चालू करायचं। म्हणजे बाहीचा मध्ये आणि शोल्डर बरोबर त्याच्यावर ठेवून अर्धा इंच बाहीमध्ये अशी शिलाई घालवा। एक कुठल्या साईडला आता मी घालवत आहे। अगोदर एक साईडून घालवली मध्ये सेंटर काढून, पण ज्या प्लेटा असतात त्याच्या बरोबर मध्ये सेंटर धरा आणि शोल्डरवरती ठेवा आणि इकडे तिकडे कमी जास्त झालं तर ठीक आहे, पण सेंटर सोडू नका, जेणेकरून फुगा पडता वेळेस बाहीचा बरोबर आपल्या खांद्याच्या समोर पडावा आणि छान दिसता वेळेस ते। इथे मी फायनल माझा ब्लाऊज मी तयार केलेला आहे बाकीचा, ते तुम्हाला मी दाखवणारच आहे। किती सुंदर आणि छान ब्लाऊज दिसत आहे, तुम्ही बघू शकता। हे बघू शकता बाही आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने। तर ही बघू शकता आपल्या जे पॅटर्न आहे ते मी इथे टॅचूला घातलेलेच आहे। दोन्ही पण बाह्यात किती सुंदर आणि छान झालेले आहेत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।